हां बघा सगळ्यांनी इयत्ता 5वी स्कॉलरशिप गणित 5वा धडा काढा नवनीच्या पुस्तकातला मोठ्यात मोठी व लहानात लहान संख्या तयार करणे हा धडा आहे आपल्याला. मला वाटते आपण 2री 3री 4थी पर्यंतही शिकलोय. लहानात लहान संख्या कशी तयार करायची, मोठ्यात मोठी संख्या कशी तयार करायची. तर बघा जेव्हा आपल्याला 4 अंक दिले जातात, समजा 1 2 3 4 हे अंक दिलेत. काय दिलेत? 1 2 3 4 हे 4 अंक दिलेत आणि सांगितलंय की तुम्हाला या अंकांपासून मोठ्यात मोठी संख्या तयार करा. जेव्हा आपल्याला टेक्निक बघा कसं आहे, जेव्हा मोठ्यात मोठी संख्या तयार करायला सांगितलेलं असतं तेव्हा त्या अंकांचा उतरता क्रम लावायचा. आयडिया, उतरत्या क्रमात अगोदर कुठली संख्या येईल? मोठी, नंतर त्याच्यापेक्षा थोडी लहान, नंतर त्याच्यापेक्षा लहान आणि सगळ्यात लहान शेवटी संख्या येईल. आता बरोबर आहे का? म्हणजे मोठ्यात मोठी संख्या तयार करायला लावली की त्या दिलेल्या अंकाचा उतरता क्रम लावायचा. मग 1 2 3 4 दिले तुम्हाला, मग सुरुवातीला काय येईल? 4 3 2 1 म्हणजे कुठली संख्या तयार झाली? वाचा, मोठी संख्या 4321. आणि मी जर म्हटलं 1 2 3 4 हे अंक वापरून लहानात लहान संख्या तयार करा, तर त्या अंकांचा कुठला क्रम लावायचा? चढता. लहान संख्या तयार करायला लावली की चढता क्रम लावायचा आणि मोठ्यात मोठी संख्या तयार करायला सांगितली की उतरता क्रम लावायचा. मग ह्या अंकांपासनं लहानात लहान संख्या कुठली तयार होईल? सुरुवातीला काय येईल? 1 2 3 4 कुठली संख्या तयार झाली? 1234. पण हे झाले शून्य नसताना. पण जर तुम्हाला शून्य पण अंक दिलाय, काय दिलाय? तोंडातली बोटं काढा सगळ्यांनी, आधी हाताची घडी घाला, पुस्तकात बोट ठेवा. जेव्हा शून्य हा अंक दिलाय आणि सांगितलं की तुम्हाला लहानात लहान संख्या तयार करा, म्हणजे आता समजा काय काय दिले बघा, 6 8, दुसरा मुद्दा वाचा सगळ्यांनी, 6 8 7 0 आणि 4 या अंकांपासून तुम्हाला सांगितलंय लहानात लहान संख्या तयार करा. तर तुम्ही सुरुवातीला कुठली संख्या घेणार? 0 घेतली तर ती 5 अंकी तयार होईल का? नाही होणार, ती 4च अंकी होईल. जेव्हा 0 असतो तेव्हा 0 काय करायचा? दुसऱ्या नंबरला लिहायचा, डावीकडून दुसऱ्या नंबरला. आणि सांगितले लहानात लहान संख्या तयार करा. उतरता क्रम तर लावायचाच, पण 0 काय करायचा? 2 नंबरला घ्यायचा. मग 6 8 7 0 4 मध्ये लहान अंक कुठला रे? आपल्याला लहानात लहान संख्या सांगितली, मग कुठला क्रम लावणार याचा आपण? चढता का उतरता? चढता. मग कुठला अंक घेणार अगोदर? 4 आणि नंतर हा नियम आहे. 0 जर दिला असला तर 0 1 नंबरला लिहायचा नाही. 0 किती नंबरला लिहायचा? 2 नंबरला. चढताच क्रम लावायचा, पण 0 घेताना दुसऱ्या नंबरला घ्यायचा, हा नियम आहे. मग 4 नंतर 0 येईल, त्याच्यानंतर 6 7 आणि 8. सांगा मग कुठली संख्या तयार झाली बाळांनो? लहानात लहान 40,678. आणि जर तुम्हाला सांगितलं की 0 हा अंक आहे आणि मोठ्यात मोठी संख्या तयार करा, तर 0 कुठे जाईल? सगळ्यात शेवटी जाणार ना, कारण ती सगळ्यात लहान संख्या आहे ना. मोठी, मग आपल्याला मोठ्यात मोठी संख्या तयार करताना हे लावायचं आहे, कुठला? उतरता क्रम. मग उतरत्या क्रमात आधी सगळ्यात मोठी संख्या आहे आणि सगळ्यात शेवटी लहान संख्या आहे. मग लावा ह्याच अंकांचा उतरता क्रम दिलेल्या. पुस्तक वहीत पण लिहित जावा तुम्ही हळूहळू मध्ये. सांगा उतरता क्रम ह्याच अंकाचा. 8 7 6 4 आणि 0. कुठली संख्या तयार झाली मग मोठ्यात मोठी ह्याच अंकापासून? 87,640. आता बघा मोठ्यात मोठी 6 अंकी संख्या कुठली आहे रे? मोठ्यात मोठी 6 अंकी संख्या सांगा कुठली आहे? करेक्ट आहे. 6 अंकी मोठ्यात मोठी. मोठ्यात मोठी म्हणजे 9 हा अंक सगळ्यात मोठा आहे ना, म्हणून ती मोठ्यात मोठी झाली. आणि लहानात लहान
6 अंकी समजा मी म्हटलं तुम्हाला आणि लहानात लहान नो 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 शून्य येईल ना आता बाळांनो. त्याच्या आधीचं हा 1 2 3 4 5 1 वर 5 शून्य. लहानात लहान 6 अंकी संख्या कुठली? 1 लाख. आणि मोठ्यात मोठी 6 अंकी संख्या घ्यायची आपल्याला कुठली? 99. मोठ्यात मोठी 3 अंकी संख्या आणि लहानात लहान 3 अंकी संख्या. हा मग हेच एक आहे आता जे सांगितलं ना मी तेच झालं. मोठ्यात मोठी 6 अंकी 9,99,999 आणि लहानात लहान 1 लाख. तो ते 100 म्हणते 1 लाख. हे लक्षात आलं पाहिजे. पुढचा मुद्दा बघा, चौथा मुद्दा इथं दिलेला आहे. जर समजा तुम्हाला 5 अंक दिले. किती अंक दिले? 5. समजा मी इथं दिलेत, घ्या सगळ्यांनी वहीत लिहून. 2 3 5 6 आणि 7. 2 3 5 6 7 हे 5च अंक दिले आणि मी सांगितलं तुम्हाला मोठ्यात मोठी 6 अंकी संख्या तयार करा. बघा हा नियम लक्षात घ्या. 5 अंकांपासून मोठ्यात मोठी संख्या तयार करायला लावली 6 अंकी. मग काय करावं लागेल? जो सगळ्यात मोठा अंक आहे तो काय करावा लागेल? डबल लिहावा लागेल. 2दा. बरोबर आहे का? युवराज समजते का? 5च अंक दिलेत आणि 6 अंकी संख्या तयार करायला सांगितली मोठ्यात मोठी. तर काय करायचं? जो मोठा अंक आहे तो 2दा लिहायचा. लिहा बरं. मग मोठ्यात मोठी संख्या तयार करताना काय करणार तुम्ही? कुणाची संख्या बरोबर येते बघूया आपण. कुणी केली? सांग, वाच. 7,76,532. किती जणांचं आलं? करेक्ट आहे. हे समजला मुद्दा. अंक जर कमी दिला एखादा आणि तुम्हाला जर सांगितलं की 5च्या जागी 6 अंकी संख्या तयार करा मोठी, तर जो मोठा अंक आहे तो डबल वेळा लिहायचा. मग सेम तसंच 5च अंक दिलेत आणि सांगितले लहानात लहान 6 अंकी संख्या तयार करा. मग कुठला अंक डबल लिहावा लागेल? लहान जो अंक आहे तो डबल लिहा. आता ह्याच्यापासून लहानात लहान 6 अंकी तयार करा बरं. ह्याच अंकापासून बघूया कुणाला येते. संख्या कुणाची बरोबर येते बघूया आपण. केली? लहानातला सांग बाळा काय आली? हा अरे लहानात लहान. हा सांग कार्तिक. 2,23,567. करेक्ट आहे. किती जणांचं आलंय बरोबर? जेव्हा अंक कमी असतो एखादा आणि लहान सांगितली की लहान अंक डबल वापरायचा. मोठी संख्या सांगितली तयार करायला तर मोठा अंक डबल वापरायचा. हे सगळं ह्या तुम्हाला तक्त्यामध्ये दिलंय. त्याच्या खालचे हे प्रश्न आहेत. पहिला प्रश्न घेऊया आपण. 1 ते 5 या क्रमाने येणाऱ्या अंकांचा प्रत्येकी एकदाच वापर करून तयार होणारी 5 अंकी सर्वात मोठी समसंख्या कुठली? मग 1 ते 5 मध्ये कुठले कुठले अंक आहेत? 1 2 3 4 5. मग मोठ्यात मोठी कुठली संख्या तयार होईल? 5 पासून 1 पर्यंत संख्या लिहित जावा. उतरता क्रम लावा त्या अंकांचा पटकन. 5 4 3 2 1. कुठली संख्या तयार झाली वाचा? 54,321. बरोबर. पण आपल्याला सांगितले की या अंकांपासून तयार होणारी मोठ्यात मोठी समसंख्या. मग ह्या संख्येच्या एकक स्थानी काय आले? 1 आले. मग एकक स्थानी 1 असेल तर ती सम का विषम? मग आता आपल्याला समसंख्या शोधायची ह्या अंकांपासून. मग काय करावं लागेल? हा समसंख्या लिहायची आहे म्हणून काय करावं लागेल? 2 हा अंक एकक स्थानी व 1 हा अंक दशक स्थानी लिहिला. समजलं का तुम्हाला काय केलं? 1 जो एकक आहे ना तो दशकाच्या स्थानी घेतला आणि दशकच्या जागचा 2 आहे ना तो एककच्या स्थानी घेतला. मग कुठली संख्या तयार झाली? 54,312. मग 54,312 हे कुठल्या पर्यायात आहे बाळांनो? पर्याय क्रमांक 4. म्हणून या प्रश्नाचा चौथा पर्याय बरोबर आहे. समजलं का? हा धडा समजला का? वरचं थोडेसे मुद्दे लक्षात घेतले, नियम लक्षात ठेवले तर त्या धड्यावरचे सगळ्या स्वाध्यायातले प्रश्न सोडवायला मदत
होणार आहे. तर घरून येताना किती आता ह्याच्यावर दिले का काय पॉईंट? दिलेले नाही. 5व्या धड्यावरचे स्वाध्याय तुम्ही सोडून आणायचा, एकच पान आहे फक्त. ठीक आहे.